मोठ्या बातमीने आपण या बुलेटिनची सुरुवात करूया। आझाद मैदानावरती मनोज जरांगेंचं अमरण उपोषण सुरू असून जरांगेंनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिलेला आहे। मी मेलो तरी आझाद मैदान सोडणार नाही, आमच्या सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबई सोडणार नसल्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी सरकारला दिलेला आहे। मराठा कुणबी एकच आहे, या GR शिवाय मुंबई सोडणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितलंय। तर त्यांच्या अमरण उपोषण आंदोलनाचा आजचा हा 5वा दिवस आहे। न्यायदेवतेचा आमच्या बाजूने न्याय येईल, आता मुंबईत कुठेही ट्रॅफिक नाही, कोर्टाचे आदेश येताच आम्ही वाहनं सुद्धा हटवली असं मनोज जरांगे पाटील म्हणाले। तसंच आम्ही शांत आहोत आणि सरकारने आम्हाला शांत राहू द्या असंही ते म्हणाले। दरम्यान शनिवार रविवारी मराठी जर मुंबईत आले तर सोमवारचं आंदोलन खूप छान असेल, ही वेळ मराठ्यावरती येऊ देऊ नका अशी सूचक इशारा त्यांनी यावेळेला दिलेला आहे। तसंच काही झालं तरी आम्ही मुंबई सोडणार नाही यावरती ठाम आहोत। तसंच हैदराबाद आणि सातारा गॅझेट शिवाय मुंबई सोडणार नाही असंही ते म्हणालेले आहेत। मराठ्यांचा अपमान करू नका असंही ते यावेळेला म्हणाले। दरम्यान यावेळेला बोलताना त्यांनी आंदोलकांना शांततेचं आवाहन सुद्धा केलंय। न्यायालयाच्या एका विषयावरून आम्ही रात्री सांगितलं, रोडवरच्या सगळ्या गाड्या काढा, मैदानाला लावा। तर एका 4 ते 5 घंट्यात रस्त्यावर आमची एक सुद्धा आमच्या पोरांनी गाडी ठेवली नाही। आता मुंबईत कुठेही ट्रॅफिक नाहीये। न्यायदेवतेच्या रात्रीच्या एका शब्दावरती आम्ही सगळी मुंबई, तिथं कुठेही ट्रॅफिक नाहीये अशा गाड्या जिकडे तिकडे नेऊन लावल्या। तरी सरकारला सांगतो, कधी फडणवीसांना नाही सांगतो, सगळ्या मागण्याची हैदराबादचं गॅझेटियर, सातारा संस्थांचं गॅझेटियर याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडत नाही। मराठा आणि कुणबी हा एकच, या GR शिवाय मुंबई सोडत नाही। सगळ्या सोयीच्या अधिसूचनेची अंमलबजावणी ती पण होणं गरजेचं आहे। त्याला काय अडचण येते आम्हाला सांगा। सगळे सोयीच्या अधिसूचनेला अंमलबजावणीला काय अडचण येते सांगा। मराठा आणि कुणबी एक याला पण काय अडचण येते आम्हाला सांगा। सरसकट राज्यातल्या केसेस मागे घेऊन आमच्यावर हल्ला करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करून त्यांच्यावर 120 307 सारखे गुन्हे दाखल होणं आवश्यक आहे। शांत आहे देवेंद्र फडणवीस साहेब, आम्हाला शांत राहू द्या। जे जे बोलतो ते होत असतं माझं। आणखी मराठ्यांना यायची सुरुवात झालेली नाही। शनिवार रविवार जर मराठी मुंबईत आले तर सोमवारचं आंदोलन खूप छान असणार आहे। त्यामुळं ही वेळ मराठ्यावर येऊ देऊ नका। आम्ही मुंबई सोडत नसतो, नाही। मराठ्यांना इथून हुसकून देणं, काढून देणं ही काळजात रुतणारी सल आहे। फडणवीस साहेब ती रुतू देऊ नका। तुम्ही काही निमित्त जोडून मराठ्यांना आझाद मैदानावर हुसकून देता, ही सल, ते झालेला जिव्हारी वाद तुम्हाला मागात पडेल। तुम्ही पोलिसांना सांगून अटक करायला लावता, तेही तुमच्यासाठी घातक विषय असणार आहे। पोलिसाला सांगून तुम्ही बाहेर पुढे पोरांना लाठीचार्ज करायला लावता, ते तर तुमच्यासाठी अति घातक होणार आहे। तुमच्या आयुष्यात खूप मोठा डाग तुम्हाला देवाचा। पण हे देवेंद्र फडणवीस उलट सुलट करतो, माहिती खोटी न्यायदेवतेला देतो, म्हणून हे होतंय। मराठ्याला कळतंय राज्यात देवेंद्र फडणवीस कुटील डाव खेळायला लागला।
खोटारडा डाव खेळायला लागला. न्यायदेवतेला खोटी माहिती देवेंद्र फडणवीस देतो आणि आमच्या मराठ्यावर अन्याय करतो. याचे पण दुष्परिणाम देवेंद्र फडणवीसलाच भोगावे लागतील. आम्ही काहीच करीत नाही. मनोज दादांनी जर सांगितलं आझाद मैदान खाली करा, आम्ही जरूर खाली करू. मनोज दादाचा आदेश आल्यानंतर आम्ही मराठा बांधव पूर्ण आझाद मैदान खाली करू. जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान खाली करणार नाही. तमाम धाराशिवकरांना माझ्याकडून आग्रहाची विनंती आहे की आपल्या आंदोलनाला गालबोट लागता कामा नये. आपण जे आला आहोत आपल्या लेकरांचं चांगलं करण्यासाठी, ते आपला हक्क आहे आणि आपल्याला आरक्षण घेऊन आपल्या लेकरांसाठी चांगलं करण्यासाठी आपण आलेलो आहोत. तरी आपण कुठल्याही प्रकारची शांतता राखून सहकारी प्रशासनाला पूर्ण करावे ही धाराशिवकरांच्या वतीनं मी तुम्हाला आवाहन करतो. सरकारने आमच्या गोरगरिबाच्या मराठाचे तळतळाट घेऊन आमच्या लेकरबाळाचं वाटोळ झालेलं आहे. साहेब, सरकारने आमचं एक हात जोडून माझी विनंती आहे सरकारला की आम्हाला आरक्षण द्यावं. आम्ही मुंबई सोडू, पण आम्ही आरक्षण दिल्याशिवाय मुंबई सोडणार नाही अशी नम्रतेची विनंती आमची. साहेब, मराठा समाज हा बहुतांशी शेतकरी आहे. शिक्षणामध्ये नोकरीमध्ये आरक्षण नाहीये. मुलांना शिकवायला जावं तर शेतजमिनी विकावं लागतायत आणि शेतजमिनी विकून जी काही थोडीफार आमच्याकडे शेतजमीन शिल्लक आहे त्या शेतजमिनीमध्ये आम्हाला शिल्लक काहीच राहत नाही. कारण शासनानं वाढवलेले खताचे भाव, शेतीमालाला मिळणारा कमी भाव, याच्यामुळं आम्हाला फक्त जे शेतामध्ये आपण खत घालतो ना त्या खताच्या थैल्या शिल्लक राहिलेल्या आहेत. शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. म्हणून शासनाला हे दाखवायचं ह्या पोशाखाच्या माध्यमातून, सरकार आम्हाला आरक्षण द्या, आमच्याकडे काही शिल्लक नाही. तुम्हाला फक्त आमची शेती दिसते पण शेतीतून काहीच आम्हाला उरत नाही. राहतात त्या फक्त ह्या रिकाम्या खताच्या थैल्या. आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते. जरांगेंच्या आंदोलनावरती तोडगा काढण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत आणि यासाठी सरकारकडून GR काढण्याची तयारी सुरू असल्याची सूत्रांची माहिती. यासाठी सरकारकडून GRचा मसुदा तयार करण्यात आल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. तर कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गावातील प्रमाणपत्र ग्राह्य असल्याचं सुद्धा सूत्रांकडून माहिती समोर येते. दरम्यान राज्य सरकार लवकरच मसुदा जरांगेंना पाठवणार अशी माहिती सध्या समोर येते. आमची सरकारसोबत पहिल्या दिवसापासूनच तयारी आहे चर्चेची. आम्ही केव्हा नाही म्हणलो. पण हैदराबाद नाही, हैदराबादचं पाहिजेच गॅजेटियर, पण सातारा संस्थान सुद्धा पाहिजे. कारण त्या दिवशी ते असं म्हणले मला, इथं शिंदे समिती, औंध संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटियरच्या थोड्या कायदेशीर काही त्रुटी आहेत. थोडं आम्हाला ते वाचायचं आणखीन अभ्यासाचं राहिलं. म्हणलं ठीक आहे, पटलं ते. हैदराबाद गॅजेटियर आणि सातारा संस्थांचं गॅजेटियर मला पाहिजे. त्याचा तुमचा अभ्यास झालाय? ते म्हणले हो. मग काय, तर राज्य सरकार लवकरच मसुदा जरांगेंना पाठवणार अशी माहिती सूत्रांकडून येते. सरकारकडून GR काढण्याची तयारी सुरू असल्याची माहिती सध्या सूत्रांनी दिली आहे. तर यासाठी सरकारकडून GRचा मसुदा आता तयार करण्यात आला आणि हाच मसुदा राज्य सरकार लवकरच मनोज जरांगेंना पाठवणार अशी माहिती सध्या सूत्रांकडून समोर येते.